पंढरी शेट आलाय आमच्या घराने बघा. हा खतरनाक. चला आता आमचा गेम चालू झालाय. 5 मांडी आणि 5 मांडी आणि किती पण जा 2 वेळी. आधी कसली थीम आहे? आपली पर्सननेटची थीम आहे. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर. तर तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलंच असेल की व्हिडिओ ब्लॉग कशाबद्दल आहे. तर तरी पण मी सांगतो, आपल्या काकाच्या घरी साखर चौथीचे गणपती असतात. तर तीच एन्जॉयमेंट दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमची इच्छा झाली तर ती घंटी प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आता मी चाललोय गणपती आणायला. तर चला तर भेटूया आपण. तुम्ही आमचा गणपती बघू शकता. ब्राह्मण आहे आणि डेकोरेशन बघा. डेकोरेशन डन बाय ठाकूर परिवार. आणि बसून झाला. आता आमचे भीमा ते लारू बनवते बघा. ते दाखव किती मोठा लारू बनवला. आता दाखव किती मोठा आहे. देवाला बनवलंस का मना बनवलास? मना पण बनव एक बारकोचा. खाऊ काय मग नंतर का पहिलं देवाला. आता एवढे प्रेमाशी चांगला आहे. खा आता टेस्ट बघूया ना आपण. टेस्ट एकदम मस्त आहे. ऑर्डर पाहिजे असेल तर आमच्या भीमा त्याला कॉन्टॅक्ट करा. आता एक लारू कितीला जाईल तरी अंदाज? 25 रुपयाला जाईल नाही. स्वस्त मस्त आणि टेस्ट एकदम भारी आहे. तर आवडला असेल तर मी यांच्या मुलाचा कॉन्टॅक्ट नंबर देते किंवा माझा नंबर देते, तर तुम्ही संपर्क करा. तर चला तर आपला मित्र जय आहे आणि आपल्याला या गणपतीबद्दल थोडीफार माहिती देईल. तर अनंत चतुर्थीचे देव गेल्यानंतर हे गणपती का मांडले जातात जराशी माहिती देशील तू? आता कसं आहे की एक स्टोरी आहे त्याच्या पाठी. कोळी जेव्हा वादळामध्ये जेव्हा फसलेला तेव्हा त्यांनी देवाकडे एक नवस मागितलेला की जर मी या वादळातून जर वाचलो तर मी पुढच्या आता ही जी अनंत चतुर्दशीच्या नंतर जी चतुर्थी येते त्याला आमच्या इथे साखर चौथ एक मोठी चतुर्थी मानली जाते आणि त्याला साखर चौथ म्हणतात. तर त्यांनी नवस केलेला की जर मी या वादळातून वाचलो तर मी पुढच्या साखर चौथीला तुला माझ्या घरामध्ये पूजन करी. मग त्याच्यानंतर ही इथे साखर चौथीची गणपती बसायला चालू केली. त्या एका ह्याच्यानंतर त्यांनी जेव्हा गणपती बसवला की देव त्याला पावला त्या ह्याच्यानंतर त्याच्यानंतर साखर चौथीला पूर्ण गणपती बसायला लागले. धन्यवाद जय दादा. नमः ओम नारायणाय नमः. बघा लाडूची तयारी चालू आहे गणपती बाप्पासाठी. भीमा ते आमची ती पूर्ण दिवस रात 24 तास लाडू बनवत असते. तिला फुल एक्सपिरियन्स आहे एकदम. लाडूच बनवते नाही पण तुझं लाडू मस्त असताना बघ. दाखव ते दाखव. असं दाखव. आता मोठ्यानं बनवलंस अजून. गणपती साधी मोदक 24 मोदक ना त्या काय बनवतस? डाल बनवतस. दुपारच्याला नाही आपल्याला. आणि भाजी कसली आज? तरी जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट घेत आहे. तुम्हाला कोणाला जेवण वगैरे बनवायचं असेल मावऱ्याचा चिकनचा भाजीचा तर आमच्या आत्याला संपर्क करा. ती जातच ना आत्या? तू काय काय जातस? कुठं जातस तू? असेल ते ऑर्डर तिकडे जायचं. म्हणजे अजून 10-12 वर्ष तेच काम केलंस नाही तुम्ही. तर तिला फुल एक्सपिरियन्स आहे आणि चौपून भारी आहे आताची. तर कोण असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देईन मी, तुम्ही संपर्क करा. आता ही कसली डाळ बनवतो सध्या तू? मुगाची पिकी डाळ. आणि भाजी कसली आज? मेनू काय आपला? भाजी झाली ना अजून. चवलीची भाजी आहे. वाटाणा का नाही गेलं मग? वाटाणा संध्याकाळी. उद्या. चालेल. चला तर जाऊया आपण. तुम्हाला आमचा एरिया दाखवतो. थांबा. हा केलीचं झाड आहे आणि आमचं हा घर आहे.
इथे एक मधमाशांचा पोला होता, तो गायब केला कोणीतरी. आणि आमच्या हा काकाचं घर आहे. चला तर आतमध्ये जाऊया, भेटूया नवीन काय बघायला भेटते ते. देवासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी बघ काय काय आणलं. मोदक आहे ते, रव्याचं मोदक, गुलाबजाम, रसमलाई, हे पण रव्याचं मोदक आहेत. हे कसलं आहे, दोन दोन काहीतरी वेगळे आहेत मला वाटते. फला नानकट आहे, त्या साईडला फला आहे. जेवाचा मेनू बघा आमचा, डाल भात आणि चवलीची भाजी, भेंड्याची भाजी, लोणचा नाही काय पेरणा ते नल्या. चला तर जेवाल्या. तर मित्रांनो आपलं दुपारचं जेवण तर झालं आणि आपण आता बघूया पुढे आपल्याला काय बघायला भेटते रात्रीचं. तसं ब्लॉग शूट करू आपण. मला वाटतं आता रात्रीचं जेवण बनवतील, तर ते कसं बनवतात आणि काय बनवतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघूया, लेट्स गो. तर मित्रांनो आपण दुपारचं जेवण तर झाला, आता रात्रीच्या जेवणाची सोय कशी चालू आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बघा आमच्या दोन आत्या भाजी बनवतात. हिमाच्या काय बनवतात? वांग्याचा भरीत, वांगी तळून करतात. म्हणजे वांग्याचं भरीत आहे, ती पहिली वांगी तळायला लागतात. तेवढी वांगी आहे काय? आवरी माणसं येणार आपल्या. आणि ही भाजी कसली? थांब थांब थांब, हीच इथं चना मसाला आहे. चना मसाला, वांग्याचा भरीत. आणि मम्मी काय करतास? मी वांग्याचं भरीत बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी शेंगदाणा वाटते. बाय बाय. आमची भाजीन सुरण टाकतात. दाखव ते सुरण, दाखव. चना मसाला आणि सुरण आहे नाही तो. भाजी घट होईल का ती अशी रसा रसाचीच होईल? घट्ट होईल. आणि ग्रेव्ही कसली आहे त्या? तांबटाची ग्रेव्ही कशाने टाकायची आहे? चालेल, धन्यवाद. आता आपल्याला चहा आणलेला आहे मोठे मम्मीने. मोठे मम्मी दे चहा दे. चला तुम्ही पण एन्जॉय करा, तोपर्यंत मी चहा एन्जॉय करते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मिक्सिंग चालू आहे समोशाची. ते रात्री जागरणाला वहिनी आपली बनवणार आहे समोसा, तर त्याचीच मिक्सिंग चाललेली आहे. चीज विथ कॉर्न, सर्व मिक्स पदार्थाची रेसिपी आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा असं आहे घराचा आणि आतमध्ये टाकायचं. समोसाची पलटी अशीच येत नाही, नवऱ्यानं पलट्या मारल्या शिकल्या. त्यांनी चीज काय आहे बहिणी? मिक्स केलं चीज. आणि योग कसला पाणी आहे? मैद्याशी आहे घराचा. करून दाखवतो. रात्री तर रमी खेळ बसणार आहे, रमी सारखं. अरे बघ फोडतं नाही काय, म्हणजे 6 जोड्या आहे ना, या 12 काय टाकतील नाही. त्याला विचारतंय कारण मी दुधारे नाही काय, परत बरोबर नाही. दुधारे असते त्याला सगळं माहिती असते. आता एक खोलून दाखवते थांबा तुम्हाला. सगळ्यांचे पैसे येऊ दे रे देवा म्हणा. तुम्ही हिचं येऊ दे पहिलं. लय लय पैसा हरवलं तुम्ही गेल्या वर्षी आमचं. हे बघा असे पत्ते असतात त्याच्यामध्ये. देवा देवा, हे पोराचं काही खरं नाही. तर मित्रांनो व्ह्यू तर तुम्ही बघितलाच असाल. तर व्ह्यू बघून झाला आपला आणि घरातले कार्यक्रम पण उरकलेत. तर चला आपल्याला आता गावातले गणपती एक्सप्लोर करायचे आहेत, तर तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण गणपती बघायला. आणि आपण आता सध्या आहोत 3ऱ्या भक्तीवरती. आणि या जेटीचा तुम्ही व्लॉग नसेल बघितला नसेल तुम्ही, तर वरती एक बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ती पण येईल. तर लेट्स गो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या गावातले गणपती. तर मित्रांनो आपण आता चाललो आहे करंजाच्या राजाला भेट द्यायला. तर चला पहिलं त्याचे दर्शन घेऊया आपण. लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आलोय करंजाच्या महाराजाला भेट द्यायला. तर बघू शकता करंजाच्या महाराजाची मूर्ती आणि मस्त असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ते.
मूर्त्या दिसतात ना, या छोट्या मुलांनी बनवलेल्या आहेत. तर म्हणजे यांचा आर्ट बघू शकता आणि त्यांचा इंटरेस्ट बघू शकता आपल्या करंजा गावामध्ये. असाच जर इंटरेस्ट जागा राहिला आहे तर आपला करंजा गाव नेहमी म्हणजे नक्कीच पुढे जाईल. बघू शकता छोट्या मुलांच्या छोट्या मूर्त्या. तर मित्रांनो, आता आपण आलोय करंजाचं राजाचं दर्शन झाला, तर आपण आता आलोय वाडीमध्ये. वाडीचा राजा बघायला. बघू शकता तुम्ही बॅनर. चला तर जाऊया, एक्सप्लोर करूया वाडीचा राजा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वाडीतला राजा मस्त बसलाय 2 वाघांच्या मध्ये आणि आपले दर्शन झाले आता. तर ही आहे यांच्या वाडीतल्या राजाची मंडळी देवाजवळ बसली आणि त्यांची डीजेची मस्त व्यवस्था केलेली, नाचायला वगैरे. वाजवले नव्हते पण भारी सगळी सिस्टम केली आहे. मित्रांनो, आपण करंजाच्या आणि मला वाटतं वाडीच्या राजाला भेट देऊन तर आलो. आपली एडिटिंग थोडी चालू आहे. यानंतर आपल्या घरामध्ये मला वाटते भजने येतील आणि भजन सुरू होईल. तर ते दाखवण्याचं तुम्हाला मी म्हणजे शॉर्टमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर बघूया. आता सध्या आरती चालू आहे 7ची. आता 7ची आरती मला वाटते चालली. एक 9च्या आरतीची म्हणजे जर झाला तर 9च्या आरती तुम्हाला दाखवेल. 9ची आरती का तर आज साखर चौथ आहे. त्या चौथीची आज आपण 9 वाजता आरती करतो, म्हणून 9ची आरती आपल्या गणपतीची होणार. तर तुम्ही असं काही समजून घ्या थोडंफार, कारण प्रत्येक संस्कृती वेगळी आणि त्याच्यानुसार त्यांचे नियम पण वेगळे असतात. तर आमच्या घरी असं करतात म्हणजे आमच्या गावामध्ये. तर बस सांगायचा प्रयत्न तेच आहे. बाकी जाम पुऱ्या बनवल्या. कशा बनवले काप करायचं बघा. कशा बनवल्यात सांगा आम्हाला थोड्याफार. ते मला माहिती, पण तळायचं काम मी घेतलेलं. छान पैकी असे टुणटुणीत झालेले आहेत. तुम्ही टेस्ट करू शकता. पोळी आणि चना मसाला केलेला आहे आणि वरण भात आहे. हा, वांग्याचं भरीत, लोणचं आणि पापड. एक सात्विक जेवण आहे. चल नंतर येते काकी तुझी इंटरव्ह्यू घ्यायला. बाय बाय. लय बाली उभी लाली. ए मस्त मस्त. तर मित्रांनो, आता मी आलोय भरत पांचालच्या घरी आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता. मस्त असं सजवलेलं भरत आणि त्याच्या भावानी तेजस पांचालनी. हे आपले मित्र आहेत. भरत काय देवा लग्न होऊ दे ते पोरीशी. तर मित्रांनो, भरतचा गणपती बघून झाल्यानंतर मी आलोय आदित्य कोली, आपला खास मित्र. त्याच्या घरी तुम्ही बघू शकता डेकोरेशन काय, थीमच काही डिफरंट आहे. एक नंबर, जाम भारी वाटला मला. आता त्याला विचारू थोडे प्रश्न आपण. आधी कसली थीम आहे? आपली पर्सननेटची थीम आहे आणि मासं सोरलंच डायरेक्ट रिअल वाला. पर्सननेटची थीम आहे आणि मासं इंग्लिश मसान. मस्त आहे पण भारी थीम आहे एकदम. थँक्यू भावा, थँक्यू. काकाने बनवले आमचे. बोटी बिटी सगळ्या काकाने. बोटची ऑर्डर करायची असली तर कसं काय कॉन्टॅक्ट अखिलेशला करा, तुम्हाला करेल. चालेल चालेल. चल मग मी जाते. ओके चल, टाटा. तर मित्रांनो, आपल्या घरात बेलपाटचे भजन मंडळी आलेले आहेत. तर त्यांची तुम्हाला थोडी मुलाखत घेते दादांची. तर दादा, तुमचं नाव सांगा काय? माझं नाव दिगंबर कोली. साईच्या सुरसंगम बेलपाडा. साईच्या सुरसंगम भजन म्हटलं तर कोण म्हणजे थोडं नाक मुरडतात. तर त्यासाठी आम्ही नवीन संकल्पना तयार केली, साईच्या सुरसंगम. त्याच्यातनं आम्ही. तर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कशा प्रकारे करू शकते माणूस? संपर्क करायचा असेल तर अनमोल दिगंबर कोली यांच्याकडं मी त्यांचा नंबर देतोय लिंकमध्ये. त्यांच्या नंबरवर संपर्क करा. नाहीतर दिगंबर कोली, नरेश साईराम कोली. चला, तर आपले दादा आहेत. दादा, तुमचं नाव काय? ओम साईराम. माझं नाव नरेश कोली. आपल्या कोंढरी गावातला जावई. त्याच्यामुळे आपली ओळख जुनी आहे. पण साई शिर्डीमध्ये वारी करत असताना बाबांच्या शिर्डीत वारीमध्ये गाण्याची आवड निर्माण झाली.
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय, गणपती बाप्पा मोरया। चला तर आता जाऊया आपण. पण जेवलाच काय? जेवण काय केलाय? बेल्ड्याची भाजी, चना, वांग्याचं भरीत, पुऱ्या केल्या, डाळ भात. चला तर जाऊया. लोणचा आहे. आता जेवण तर झालेलं आहे. आता परत कसला कार्यक्रम आपला? आता आरती 12ची आरती आहे. हे बघा माकुडला बघा, नवीन माकुड लावलेला आहे. चिकट्या पालू. ए हलवाना नीट रे. बापरे हा आरती घेते. कट करशील व्हिडिओ. चला आता आमचं गेम चालू झालाय. 5 मांडी आणि 5 मांडी आणि किती पण येता 2 वेळी. तुम्ही 10 मांडी 5 वेळी खेळायला पाहिजे होतं. म्हणत दे पहिला डाव. तुम्ही पाठी वा पाया. 30 रुपये घेऊन आलास खेळायला. आमचं 5 रुपये. डगलबाजी नाही करायची. हो तुम्ही तर असंच करता म्हणून मला खेळायला बिलन नाहीये. बिलन नाही. पहिला पहिला बघ. बिलन यावं 4 रुपये. हे बिला नाही होता. थांब आता बोलू नको. थांब मन डाव ना कुठं का हे बिलाने. चल किती रुपये बिलाने? मी 2 रुपये. ही बजेट तर जनता पार्टी कडे कसली आहे. अरे म्हणजे तसंच करायला लागेल मग. हे बघा ना खेळ एक डाव. चल काय 2-1 का माझा डाव आहे. आहे तिर्या मेले माझ्या बघ. डाव घेतलास तुम्ही माझा. घे शुभम. आता आपला डाव मोठा झाला. आता माणसं वारली ना आता. आणि हे बघा शुभम आमची जास्त पैसे घेऊन आलेला आहे. शुभम कोणची चिल्लर चोरलीस? बायची चिल्लर चोरलीस. या आला. रात्रीचे वाजले 2 आणि आमच्या आत्या संबुसा चालते बघा चीजवाले. आवरी अजून पूर्ण झालशील त्या झाली का रेडी? अर्धी जराशी झाली ती रेडी. खावायला जाते. चल मी व्हिडिओ करते भारी भारी भारी. चला आता मावरा आलेला आहे. आता काय होईल बघू. चला चला चला. गणपती गेला ना आणि मावरा आणलाय घरात. आता काय होते बघूया. वहिनीची रिएक्शन काय? आता यांना खावायला देस. सगळं आलं बघ. 3 बोक संध्याकाळी आज विसर्जन झाल्याच्या नंतर तू असेल नाही खायचा मला. मग कोण खाईल? तुम्ही जेंट्स लोकच खाणार आहात ते. मम्मी गणपतीला चटणी आणि भात का? गणपती बाप्पा त्यांच्या आता आई बाबांच्या घरी जाणार ना, म्हणून त्यांना सगळं जेवण द्यायला लागतं. सात्विक चटणी भाकरी, डाळ भात, मोदक, करंजी, पोळी, पुरणपोळी, नंतर हे खीर आणि आपल्या भजी 5 प्रकारची असते. जिलेबिया हे काय पेरणा खावाचा काम करूया बालाजी मधल्या ना. चला तर खा सगळे सुरुवात करा खावाची. थांब मी येऊ घेते, बाकी तुम्ही सगळं खा. मला नाका काय. शुभम ये लवकर. चल यार लवकर. पंढरी शेठ फरके आलाय आमच्या घराने बघा. दाखव मोबाईल दाखव. आयफोन दाखव.
आम्ही एक फोटो काढतात. पंढरी शेट आलाय आमच्या घराने बघा. समीक्ष आयफोन दाखव 2 विला दाखव. हा खतरनाक. चैनी किती तोलेच्या? 5 तोलेच्या आहे. आणि आयफोन किती मागान? 1-1 लाखाचा काय? चालेल चल. डोला का मारतात? फोटो काढून झाल्यानंतर सोना काढण्यात आलेला आहे. बघू शकता लालबागच्या राजाचा कसा सोना काढलेला तसा पंढरी शेठचा सोना काढलाय बघा. आता पंढरी शेठ तुमचा मोबाईल काय गेला? पंढरी शेठ पिसाळला. पंढरी चला तर डान्स वगैरे झाले आमचे आणि आता आम्ही जेवण घेतो. जेवण मग काय बनवलंय बघा. पुलाव. बिर्याणी आहे का पुलाव आहे? आत्या बिर्याणी आहे का पुलाव आहे? पुलाव. चला तर आता जेवायचा टाइम झालेला आहे. टेस्ट करूया कशी झाली. मस्त बनलं. कसं आहे? मस्त आहे ना शुभम? 1 नंबर. पारस कसं आहे? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्वांगी सुंदर वृक्षेंदुरात
गणपती बाप्पा मंगळमूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि कमेंट करून सांगा मला कशी धमाल आमच्या गणपती बाप्पामध्ये केली, म्हणजे गणपती विसर्जनावर पण पूर्ण टोटल कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडलीच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन अंदाज आपण टाकू काहीतरी. बाय बाय, गुड नाईट, झोपतो आता.